फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. मी पण खूप छान आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मनीषा मागले 24. तर नुकतंच मी पुण्याला पोहोचलेली होती आणि छान प्रवास झाला माझा. ॲक्च्युली मी मोर्शीला रिटर्न गेलेली होती, पण इव्हेंट होता त्याच्यामुळं मला पुण्याला रिटर्न यावं लागलं आणि त्याच्यासाठी तब्बू खूप जास्त रागा भरलेली होती. ॲक्च्युली तिला न सांगता मी मोर्शीला गेलेली होती, पण आता पुन्हा इव्हेंट आहे त्याच्यासाठी मी आलेली. नंतर तब्बू रिहर्सलवरून आली. नंतर आम्ही सगळे जे आउटफिट आहे, हे जितके पण आउटफिट आहे हे स्वतः तब्बूने डिझाईन केलेले आहे. त्याला आम्ही स्टीम वगैरे केलं, छान त्याला फोल्डिंग वगैरे करून घेतले. नंतर प्रत्येक आउटफिटवरती आम्ही ज्वेलरी ठेवली. ॲक्च्युली जितके पण हे आउटफिट आहे हे सगळे मॉडर्न वेअर करणार होते. जितक्या पण तब्बूच्या मॉडेल्स आहे, आज खूप मोठा असा फॅशन शोचा इव्हेंट आहे, त्याच्यासाठी आम्ही हे सगळे आउटफिट रेडी केले होते. त्याच्यानंतर आम्ही झालो रेडी आणि फायनली तुम्ही माझं लुक बघू शकता. आणि माझा आउटफिट कसा वाटतो आहे हा सुद्धा डिझाईन केलेलाच आहे. तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कलर कसा वाटतो, आउटफिट कसा वाटतो आणि मी कशी दिसते आहे. इकडे सगळे रेडी झालेले होतो आम्ही आणि तब्बूसुद्धा रेडी झाली आहे. तर तब्बू कशी दिसते आहे नक्की मला सांगा. ऑलवेज लुकिंग गॉर्जियस. तर फायनली आम्ही घराबाहेर पडलो, रेडी झालेलो होतो आणि आम्ही पोहोचलो लिफ्टपाशी. आम्हाला जायचं होतं ग्राउंड फ्लोअरला खाली म्हणजेच, आणि खाली अमोलदादा आमचा वेट करून राहिलेले होते. नंतर आम्ही फायनली खाली आलेलो आणि लवकर जायचं होतं. ॲक्च्युली तब्बू तिथे ॲज अ गेस्टसुद्धा होती. आणि नंतर आम्ही फायनली कारमध्ये बसलो आणि आम्ही निघालेलो होतो आणि छान वाटून राहिलं होतं. तर फायनली आम्हाला जिथे जायचं होतं आम्ही तिथे त्या हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत. खूप सुंदर असं, बाहेरूनच इतकं सुंदर असं हॉटेल आहे. तर आतमध्ये तर वाव, खूप सुंदर अशी अरेंजमेंट केलेली होती आणि आम्ही आतमध्ये गेलो. तुम्ही बघू शकता हे सगळं अरेंजमेंट इथे. आणि इथे मेकअप आर्टिस्ट ऑल जितके पण मॉडेल्स होते, जितके पण डिझायनर होते, त्यांच्या सर्वांचे डिझायनर विथ मॉडर्न सगळे तिथे आलेले होते. आम्ही थोडा वेळ बसलेले तिथे. इव्हेंटला स्टार्ट व्हायला थोडा वेळ होता कारण की सगळे मॉडेल्स वगैरे रेडी होऊन राहिलेले होते आणि सर्वजण गेस्ट येऊन राहिलेले होते, ऑडियन्स येऊन राहिलेली होती. आणि आमची रेवा बघा काय करते आहे. डोंट इट. लेट्स हैव अ गणेश वंदना व्हाइल वी आर डूइंग. सर्वात आधी आमच्या नेहाला अवॉर्ड देण्यात आला. ॲक्च्युली तिला 2च महिने झालेले आहे, तिने हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर खूप छान असा बिझनेस तिचा चालतो आहे. तर नेहा इथे ॲज अ गेस्ट म्हणून सुद्धा इथे तिला इन्व्हाइट केलेलं होतं आणि खूप छान वाटते आहे की नेहाला अवॉर्ड मिळाला. असे भरपूर सारे अवॉर्ड तिला मिळतात. थँक्यू मॅम. तुला अवॉर्ड मिळाल्याच्या नंतर आम्ही अनु आणि मी बॅकसाईडला गेलो आणि जितके पण मॉडेल्स होते त्यांना आम्ही आउटफिट दिलेले होते विथ इयररिंग्स. तर त्यांनी ते वेअर केले की नाही हे बघण्यासाठी आम्ही गेलो. नंतर त्यांनी व्यवस्थित सगळे आउटफिट्स वेअर केलेले होते. इकडे मेकअप वगैरेसुद्धा सुरू होतं बाकी मॉडेल्सचं. त्याच्यानंतर आम्ही फ्रंटला आलेलो कारण की हा जो राऊंड होता हा तब्बूच्या आउटफिटचा राऊंड होता, तर हा स्टार्ट झालेला होता. तर आता बघूया आपण कशा पद्धतीचे आउटफिट वेअर केले.
आणि त्यानंतर आम्ही राऊंड संपल्याच्यानंतर अनु आणि मी पुन्हा रिटर्न बॅक साईडला गेलेलो. सर्वांचे आउटफिट्स वगैरे त्यांच्याकडनं आम्ही घेतले. त्यांची ज्वेलरी जितकी पण दिलेली होती ती सर्व ज्वेलरी घेतली. नंतर आम्ही आमचे बॅग्स पॅक केले. ॲक्च्युली भरपूर सारे मॉडेल्सचे राऊंड होते इथे, मेल फिमेल सगळेच होते. ही होती आयली, ही बेस्ट फॅशन डिझायनर विथ कोरिओग्राफरसुद्धा होती आणि ही बेस्ट फ्रेंड होती, हिलासुद्धा अवॉर्ड देण्यात आलेला. नंतर ही जी चायनीज दिसते ही हिच्याशी आमची फ्रेंडशिप झाली. नंतर इथे भरपूरसे असे मॉडेल्सचे आउटफिट फॅशन शोज होते. तुम्ही बघू शकता किती छान छान आउटफिट तुम्हाला इथे देते. हे सगळे डिझायनर आणि या ज्या पण इथे रॅम्पवरती येत आहे हे सगळ्या डिझायनर मुली आहेत आणि ही त्यांच्या या डिझायनरची ओनर आहे. तर इथे प्रत्येक डिझायनर इथे आलेल्या होत्या, प्रत्येक मॉडेल्स होत्या. त्या मॉडेलवरती वेगवेगळे आउटफिट जे डिझायनरनी म्हणजे डिझाईन केलेले होते, सर्व वेअर केलेले तुम्ही बघू शकता. वाव, खरंच खूप सुंदर असे आउटफिट आहे सर्वांचे आणि सोबत सर्व हँडसम बॉईजसुद्धा आहे आणि ब्युटिफुल सर्व मॉडेलसुद्धा आहेत आणि खरंच खूप छान असे आउटफिट आहे यांचे. तुम्हीसुद्धा बघू शकता यांचे आउटफिट आणि आपल्याला जर वाटलं तर आपणसुद्धा असे आउटफिट शिवू शकतो. खूप छान छान आउटफिट्स आहे विथ कलर पण खूप सुंदर असा ऑफ व्हाईट, गोल्डन अँड व्हाईट, राईट. तर खूप सुंदर असे आउटफिट होते इथे आणि प्रत्येक मॉडेल जितके पण होते सगळ्यांचे आउटफिट खूप वेगवेगळे होते आणि जितके पण डिझायनर होते सर्वांनी एकानेसुद्धा कॉपी केलेली नव्हती. प्रत्येक डिझायनरचे वेगवेगळे आउटफिट होते. जसं नेहाचं होतं अनारकली, यांचं पूर्ण म्हणजे असे राजवाडी, खूप छान असे वेगवेगळे. मला तर ॲक्च्युली यांचे नावंसुद्धा माहिती नाही आहे, पण खूप सुंदर असे आउटफिट दिसते आहे. आणि बघा तुम्ही बघू शकता सगळ्या ज्या फिमेल्स आहे यांचे आउटफिट यू कॅन सी
आणि इकडे जेंट्सचे सुद्धा आहेत, म्हणजे किती सुंदर असे आउटफिट आहे. आणि खरंच आपल्याला ॲक्च्युली आयडिया मिळतं, जर आपल्याला इंटरेस्ट असणार तर आपल्याला यांचे आउटफिट बघून आयडिया मिळतं की चला आपण असे आउटफिट शिवायला पाहिजे. तर असे मोठमोठे इव्हेंट इथे पुण्यामध्ये होतात. ॲक्च्युली मी तर नागपूरचे, अमरावतीचे इव्हेंट बघितले, बट पुण्याचा इव्हेंट फर्स्ट टाईम बघितलेला आहे आणि खरंच खूप छान वाटलं मला. अँड थँक्यू सो मच की मला तब्बूनी इन्व्हाइट केलं या इव्हेंटसाठी. खरंच खूप छान वाटतं आहे मला. त्याच्यानंतर इथे या ज्या तुम्हाला दिसते स्टेजवरती हे मेकअप आर्टिस्ट होता आणि जितके पण इथे डिझायनर होते त्यांचे मॉडेल्स होते, मेल फिमेल, यांचं सगळ्यांचं मेकअप जे आहे या लोकांनी केलेलं होतं आणि यांना सुद्धा सर्टिफिकेट देऊन यांचं वेलकम केलं. त्याच्यानंतर त्यांनी रॅम्प केलेला आणि या त्यांच्या मेन मॅडम आहेत, त्या ब्युटिशियन आहेत आणि त्यांनीसुद्धा रॅम्प वॉक केलं आणि छान वाटलं त्यांना बघितलं. त्यानंतर पुन्हा दुसरे आउटफिट्स आलेले आहेत, तुम्ही ते बघा. छान छान डिफरंट कलर आणि खूप छान छान, म्हणजे कुठल्या आउटफिटवरती काय वेअर करायचं, गॉगल, हेअर पिन वगैरे, सँडल्स, ब्लॅक वाला. तर यू कॅन सी इट्स व्हेरी नाईस आणि मला भरपूर काही शिकायला मिळालं ॲक्च्युली, कारण की मी तर स्वतः, मला पण इंटरेस्ट आहे डिझायनिंगमध्ये, पण यांना बघून असं वाटलं की नाही खरंच खूप सुंदर असे इव्हेंट होतात आणि ते छान छान असे स्टॉल लागले जातात की तिथे त्या स्टॉलमध्ये तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे, म्हणजे तुम्ही जे डिझाईन केलेले आउटफिट आहे किंवा तुमच्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही ज्याचं तुमच्याकडे शॉप आहे त्याचं तुम्ही इथे ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि मला तरी असं वाटतं, मला नेहानीसुद्धा म्हटलेलं की तू जेव्हा मोर्शीला गेलेली तर तू सुद्धा इथे हे स्टार्ट कर बिझनेस, तुझ्यामध्ये टॅलेंट आहे. तर मला मे बी असं वाटते की चला आपण सुद्धा हे करू शकतो. आणि या आउटफिटच्या ज्या ओनर आहेत त्या आहेत. A big round of applause to Rashmi Bhatnagar for giving opportunities to women of all sizes, all heights, all genders and all ages. No age group. त्यानंतर अमोल दादाला आणि आईला स्टेजवरती बोलवण्यात आलं आणि दोघांनासुद्धा अवॉर्ड देण्यात आलं. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं, आयली जी आहे ही आमच्या इच्छा नेहाची चांगली क्लोज फ्रेंड आहे आणि ही बाय नेचर खूप छान आहे आणि शी इज लुकिंग लाईक अ वाव रिअली. आणि त्याच्यानंतर अमोलदादा हे तब्बूचे मानलेले भाऊ आहेत. त्याच्यानंतर प्रत्येकाला इथे जितके पण डिझायनर होते त्यांना अवॉर्ड देण्यात आले. आणि तर या मॉडेल्सला बघितल्याच्या नंतर हे म्युझिक जेव्हा आम्ही ऐकलं तेव्हा माहीत झालं की हिरामंडीचं म्युझिक आहे. आणि ॲक्च्युली माहिती का, आम्ही हिरामंडी मूवी बघितली नव्हती, पण त्याच्यानंतर बघितल्यावर खरंच म्हणजे असं वाटलं की यार आमच्यासुद्धा जेव्हा आउटफिटचं राऊंड होता नारमंडीचं तेव्हासुद्धा आम्ही हा म्युझिक लावू शकलो असतो. पण ॲक्च्युली आम्ही मूवी बघितलेली नव्हती आणि आम्ही 2-3 दिवस खूप जास्त बिझी असल्यामुळं आम्हाला ते सॉन्ग किंवा मूवी ऐकायला नाही मिळाली, म्हणजे मूवी बघायला नाही मिळाली. पण खरंच यांचे सर्वांचे आउटफिट बघून ओ माय गॉड इतके हँडसम मुलं होती ती. कॅन सी, हा बघा व्हाईट आउटफिटवाला, वाव खूप हँडसम होते, सगळे हँडसम बॉईज होते. ॲक्च्युली मॉडल म्हटले की हँडसम राहतातच ना. सुंदर सुंदर असे आउटफिट होते जे आपण मूवीमध्ये बघतो आहे असे आउटफिट होते. आणि तुम्ही याला बघू शकता, याचा ॲटिट्यूड, याचा आउटफिट, यस खूप सुंदर असे आउटफिट दिसत होते यांचे आणि मला तर फार आवडले बाबा. इथं नंतर हा होता सर्वात लास्ट ग्रुप आणि खूप सुंदर असे आउटफिट होते यांचे. आणि सगळे जे मॉडेल्स होते, दॅट मीन्स जितके पण मेल मॉडेल्स होते एकदम हँडसम होते. लिटररी म्हणजे असं वाटत होतं की वाव. आणि आउटफिट पण एकदम मस्त ब्युटिफुल आउटफिट म्हटलं मी. आणि सगळे बॉईज एकदम हँडसम होते रिअली आणि छान वाटून राहिलं होतं त्यांना, म्हणजे बघून राहिली होती तर. आणि माझं तर फोकस सगळं आउटफिटवरती होतं, सगळ्या त्याच्यावरती आणि खूप छान वाटून राहिलेलं होतं. आणि इव्हेंटमध्ये पण खूप छान मजा येऊन राहिलेली होती. तर असे मोठे मोठे इव्हेंट अशा मोठमोठ्या सिटीमध्ये होतात. आणि हे जे आउटफिट्स आहे तुम्हाला सगळे दिसते हे त्याचे ओनर जे दॅट मीन्स की डिझायनर जे आहेत त्यांचे, तर हे आहेत. तर यांना तुम्ही बघा
खूप सुंदर असं त्यांचं वेलकम केलेलं आहे त्यांनी. तर कशा पद्धतीने केली आहे तर बघूया. By Station presents Royal Plaza. तर लास्ट मोमेंट जितके पण इथे गेस्ट आलेले होते सर्वांना स्टेजवरती बोलावलं. जितके पण मॉडेल्स होते, जितके पण डिझायनर होते, या सर्वांना ओनर होते. आणि या ज्या गोल्डन ड्रेसमध्ये ज्या आहेत या सोनाली मॅम यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला होता. आणि खूप सुंदर असा फॅशन शोचा प्रोग्राम त्यांनी ऑर्गनाईज केलेला. नंतर जितके पण गेस्ट होते, डिझायनर होते, यांनी सर्वांनी रॅम्प वॉक केला. आणि यांनी एक कॉस्मेटिकचं ब्रँड आहे सिल्क सोल अँड यू म्हणून, त्याची त्यांनी ॲड केली. ॲक्च्युली त्यांची स्पॉन्सरशिपसुद्धा होती आणि त्यांची बाहेर स्टॉलसुद्धा लागलेला होता. आणि यांची इन्स्टा आय डीसुद्धा आहे. तर तुम्हालासुद्धा हे प्रोडक्ट हवे असेल तर तुम्ही त्यांच्या आय डीला फॉलो करू शकता. आणि प्रोडक्ट असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. नंतर आम्ही फोटोज वगैरे काढले. तब्बूनी म्हटलं की चल फोटोज वगैरे काढ म्हणून. तर माझा आउटफिट कसा वाटतो आहे नक्की मला सांगा. नंतर आम्ही आता इव्हेंट संपल्याच्या नंतर आम्ही जाणार आहोत थोडं आफ्टर पार्टीला. तर तुम्ही इथे बघा, ही खूप सुंदर अशी कॉस्मॅटिक्स आम्हाला इथे दिले यांनी. आणि तुम्हीसुद्धा यांची इन्स्टा आय डी यालासुद्धा फॉलो करू शकता. हे बघा खूप छान असे कॉस्मॅटिक्स. ॲक्च्युली तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं की तुम्ही इन्स्टा आय डीला फॉलो करा म्हणजे तुम्हाला आम्ही देऊ. आणि आय डीला फॉलो केल्यानंतर त्यांनी आम्हाला हे कॉस्मॅटिक्स दिले. नंतर आम्ही तिथून गेलेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही आलो प्लिंकला, तब्बूच्या पबला. मग इथे थोडं आम्ही जेवण वगैरे केलं, छान पार्टी केली आणि त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय, गुड नाईट.